हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? करताय का प्रॅक्टिस? नवोदयची एक्झाम जवळ येत चालली आहे बरं का. प्रॅक्टिस करा. आता आपण दुसरी कन्सेप्ट घेतोय, दशांश अपूर्णांक. ओके, दशांश अपूर्णांक म्हणजे काय? आपण त्याला डेसिमल म्हणतो इंग्लिशमध्ये. बघा, दशांश अपूर्णांक म्हणजे बघा, याच्यामध्ये आता आपण फ्रॅक्शन शिकलेलो आहोत. ओके, इट इज कॉल्ड न्यूमिरेटर अँड इट इज कॉल्ड डिनॉमिनेटर. Got it? And suppose 213 divided by 100 means आपको पता चला होगा यहाँ पे डिनोमिनेटर क्या है 10, यहाँ पे क्या है 100. मीन्स जिसका डिनोमिनेटर 10, 100, 10 के पावर में है, 10⁻⁴, 10⁻², 10⁻² क्यों? 10 10 जा 100. ओके, मीन्स डिनोमिनेटर अगर 10 के पावर में है, मीन्स यहाँ पे 10 नहीं तो 100 नहीं तो 1000 ऐसे कुछ आता है, तो ये क्या है? यहाँ पे हम क्या कहेंगे इससे? दशांश अपूर्णांक. काय म्हणू आपण त्याला? ज्या अपूर्णांकांचे छेद याला म्हणूया अंश, याला म्हणूया छेद. ज्याचा छेद 10 किंवा 100 किंवा 1000 यापैकी असतो किंवा 10,000 यापैकी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांकाची जेव्हा आपण बेरीज करतो ना स्टुडंट्स, तर हे जे पॉईंट याला म्हणतात डेसिमल. पॉईंट जे आहे ना ते एकाखाली एक आले पाहिजे. सपोज आपल्याला आता याची ॲडिशन करायची बेरीज, तर आपण 7 कुठे लिहू? 7 इथे लिहू. म्हणजे हा जो डेसिमल आहे, हा पॉईंट एकाखाली एक आला पाहिजे. ओके, ॲडिशन करताना आता इथे काहीच नाही म्हणजे काय? 0. 5मध्ये 5 मिळवले 10, हातचाला 1, 8 आणि 3 11 आणि 1 12, 7 आणि 2 9 आणि हातचाला 1 इथे, 8 आणि 3 11 आणि 1 12, हातचाला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, हातचाला 1. मीन्स याचा अपूर्णांक कसा झाला? 20. आणि हे दशांश अपूर्णांक इथे आलं लक्षात? इसका रीडिंग कैसे करेंगे? 20.200. गॉट इट? आपको मल्टिप्लिकेशन करना है. आता तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल 3.8 मल्टीप्लाई बाय 12. ओके, तो 12 8 चा कितना होता है? 12 8 चा 96, 9 कैरी, 12 3 चा 36, 36 में 9 मिलाए कितने होते हैं? 45. अब यहाँ पे देखो पॉइंट के बाद कितना डिजिट है? 8. एक ही डिजिट है ना पॉइंट के बाद, तो यहाँ पे कितना आ जाएगा? यहाँ पे एक डिजिट छोड़ो और यहाँ पे पॉइंट, मीन्स 45.6. कळालं का कसं केलेलं आहे आपण याच्यामध्ये? 3.8 आहे इथे, गुणाकार केलेला इथे 12ने गुणलंय त्याला, तर 12 8 किती होता? 96 होता. 12 8 किती होतात? 96 होतात. आणि 9 तिथे आपण कॅरी घेतोय. 12 गुणिले 3 12 किती होता? 36. 36 मध्ये 9 मिळवले किती होता? 45. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 45.6. आता मुद्दामून हिंदी आणि मराठीमध्ये पण सांगते, म्हणजे ज्यांना तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सॉल्व करू शकता. आता हे बघा, आता आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, मूलभूत प्रक्रिया पण बघतोय आपण. तर याच्यामध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. समजा डिव्हिजन करताना सपोज एखादा नंबर आहे 51.7 डिवाइडेड बाय 10. यहाँ पे जो आंसर आएगा, यहाँ पे उसका आंसर आएगा कितने डिवाइडेड बाय 10? कितनी 0 है? 1. तो एक पॉइंट ये आगे सरकेगा, 5.17. गॉट इट? अगर यही आंसर है 51.7 डिवाइडेड बाय 100 है, तो कितने पॉइंट, कितने 0 है यहाँ पे? 2 0 है. ओके, तो ये कितना पॉइंट सरकेगा आगे? 2.
1 2 मीन्स 5 के पहले पॉइंट आएगा, मीन्स यहाँ पे कुछ नहीं है, यानी क्या लिखेंगे हम 0.517। यही अगर दूसरा एक एग्जाम्पल लेते हैं, ये है अगर 3.817 इसका रीडिंग डिवाइडेड बाय 10 है, ओके, तो कितना पॉइंट आगे सरकता है वो। सपोज यहाँ पे लेती हूँ, यानी आपको और समझ में आएगा। सपोज यहाँ पे पॉइंट है, तो डिवाइडेड बाय 10 है ना, तो एक ये वो क्या सरकेगा, पहले सरकेगा, यानी 38.17 ये आंसर आएगा। डिवाइडेड बाय 100 रहा तो, डिवाइडेड बाय 100 रहा तो कितने पॉइंट सरकेगा वो, यहाँ पे था ना पॉइंट, तो 1 2 3.817 ये आंसर आएगा। ओके, अभी आपके लिए क्वेश्चन है, आप 1000 से उसे डिवाइडेड करना है। गॉट इट। उल्टी अगर मल्टीप्लीकेशन है तो उल्टा आगे सरकेगा पॉइंट, मीन्स सपोज ऐसे 38 इंटू 10 38.7 इंटू 10 है, तो ये पॉइंट क्या जाएगा 7 के आगे, 7 8 मीन्स यहाँ पे पॉइंट था ना, यहाँ पे पॉइंट आए, यहाँ पे कुछ संख्या नहीं है तो यहाँ पे क्या आएगा 0। दूसरा एक नंबर लेते हैं, अगर सपोज यहाँ पे पॉइंट है इंटू 10 है तो कितना है, ये पॉइंट यहाँ पे मल्टीप्लीकेशन है ना, इसलिए ये पॉइंट कहाँ पे जाएगा, यहाँ पे, मीन्स 123.8 आंसर आएगा। यही अगर आपको इंटू 100 रहा तो कितने पॉइंट, यस 20 है ना, तो ये पॉइंट यहाँ पे आएगा 1 2 डिजिट छोड़ के, मीन्स 85। यहाँ पे अगर आप सिर्फ ऐसे 8785 लिखते हैं तो भी चलेगा। ओके, गॉट इट नाउ दिस कन्सेप्ट। अभी हम सॉल्व करते हैं क्वेश्चन। आता अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये स्टुडंट्स, लहान किंवा मोठा कोणचा असतो। सपोज 0.3 आहे आणि इथे 0.03 आहे, तर कोणता मोठा आहे बघा। आता इथे पण 0 आहे, आधी याच्यामध्ये बिगर किंवा स्मॉलर बघताना काय करायचं, पॉईंटच्या आधीची संख्या बघायची स्टुडंट, सोपं आहे। आता हे बघा याच्यामध्ये MCQज आहे, म्हणजे जास्त आपण एक खोलात शिरण्यापेक्षा बराबर आपल्याला सॉल्व करणं महत्त्वाचं असतं वेळेच्या आत। मग आता याच्यामध्ये पॉईंटच्या आधीच्या संख्या बघायच्या आधी, पॉईंटच्या आधी किती आहे 0, इथे पण किती आहे 0, म्हणजे दोघी सेम आहे। आता आपल्याला लक्षात येत नाहीये पॉईंट नंतरची संख्या किती आहे 3, इथे किती आहे पॉईंट नंतरची संख्या 0। ओके, म्हणजे कोणता नंबर मोठा आहे, हा मोठा आहे, 0.3 इज बिगर देन 0.03। गॉट इट। आता बघा पहिला क्वेश्चन आहे, पुढीलपैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती। तुम्हाला ऑप्शन काय काय आहे, 0.003, दूसरा ऑप्शन है 0.003, तीसरा ऑप्शन है 0.03, चौथा ऑप्शन है 0.3। आत्ताच सांगितलं मी स्टुडंट, बघा काय करायचं माहिती आहे का, पटकन वाचायचा। हा 0.0 हा किती आहे 0.0, हा 0.0 हा 0.3, म्हणजे हा नंबर मोठा। ओके, म्हणजे ऑप्शन नंबर डी। नेक्स्ट आहे आपल्याला उतरत्या क्रमामध्ये लिहायच्या आहे संख्या। उतरत्या क्रमामध्ये कशा लिहायच्या, आता बघा उतरता क्रम कोणता आहे, वेगवेगळे क्रम दिलेले। आता बघा या ऑप्शनचा विचार करूया आपण, हा पहिले उतरता क्रम आहे का। ओके, तर आता बघा एक एक ऑप्शन लिहून घेते मी, आधी ऑप्शन लिहून घेते, याच्यात उतरता क्रम आहे का।
तोपर्यंत तुम्ही याच्यावर विचार करा. पहिला प्रश्न जो सॉल्व केलेला आहे आपण त्याच्यावर विचार करायचा आहे, मग त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्हाला माहिती आहे उतरता क्रम म्हणजे काय, म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत. आता पहिला ऑप्शन बघा स्टुडंट, पहिल्या ऑप्शनमध्ये काय आहे 12.075 मीन्स 12.075, 12.705, 12.750, 12.0. आता हे बघा ही संख्या बघा 12.0 आहे, इथे किती आहे 12.7. म्हणजे हा उतरता क्रम झाला का नाही, ही संख्या लहान आहे, ही संख्या याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे हा ऑप्शन इथेच कट झाला. ओके. आता दुसरी संख्या बघा 12.750 रीडिंग करतात हां असं 12.705 आणि 12.07. आता याच्यामध्ये बघा 12 12 12 12 12 12. ओके. नंतर आहे 7, याच्यात पण 7 आहे आणि याच्यात 0 आहे. म्हणजे जनरली कोणती संख्या, या दोन संख्या मोठ्या आहे. ओके. पण याच्यामध्ये पण कोणती संख्या मोठी आहे, यस ऑब्वियसली ही संख्या मोठी आहे ना, आणि ही संख्या लहान आहे इथे, कारण 75 इथे 70 आहे, म्हणजे ही संख्या मोठी, त्याच्यानंतर ही आणि सगळ्यात शेवटी लहान संख्या ही. ओके. म्हणजे ऑप्शन नंबर बी. आता तिसरं उदाहरण बघा. तिसरं उदाहरण आहे आपल्याला काय करायचंय, भागाकार करायचा आहे. ओके. तर याच्यामध्ये आता आपल्याला दिलेलं आहे डिवायडेड बाय 13.5 इक्वल टू किती आहे 20.6. ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. तर 7810 डिवायडेड बाय 1.35 म्हणजे किती. आता बघा स्टुडंट, ऑलरेडी आपल्याला उत्तर दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला डिव्हिजन करत बसायची गरज नाही आहे, आपल्याला फक्त पॉईंट इकडे तिकडे करायचा आहे. ओके. आता बघा डिव्हिजन करताना काय करतात, आता अजून एक मी सोपी पद्धत सांगते आणि ती तुम्ही कायम लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1.35 पॉईंट नंतर किती संख्या आहे 2. ओके. मग आपण काय करायचं, इथे जो अंश आहे तिथे हा पॉईंट काढून टाकायचा आणि तिथे 2 0 वाढवायचे. ओके. आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे, हे आलेलं आहे ना. मग याने याला आता डिवाइड केल्यानंतर आपलं उत्तर काय येणार आहे, म्हणजे आता डिवाइड केल्यानंतर पॉईंट नंतर आता हे बघा मी काय म्हटलं होतं तुम्हाला, किंवा ते शिकवलेलं लक्षात घ्या, काय सांगितलं होतं, हा जो पॉईंट आहे आणि इकडे किती दिलेलं आहे, याचा पॉईंट त्यांनी काय केलेला आहे, पॉईंट काढून, इथे पॉईंट आहे 2, इथे 2 पॉईंट आहे आणि इथे किती पॉईंट आहे, पॉईंट नंतर किती संख्या आहे इथे 2 आणि इथे किती आहे, पॉईंट नंतर संख्या आहे 1, म्हणजे आणि याच्यात किती आहे, पॉईंट नंतर 2 संख्या आहे, म्हणजे इथे किती आपण 0 वाढवूया, 2 0 ऑब्वियसली वाढतील इथे. म्हणजे ऑप्शन नंबर आपण जर बी घेतला तर बघा बरं हे उत्तर येतं का, कारण की काय इथे बघा हा पॉईंट जो आहे स्टुडंट याच्यातला पॉईंट काढून टाकलेला आहे त्यांनी. ओके. म्हणजे काय होईल, मी तुम्हाला म्हणजे यांनी पॉईंट काढून टाकलेला आहे, म्हणजे काय केलेलं आहे इंटू 100 केलेले आहे, म्हणजे 2 0 इथे काय झालेले आहेत, वाढलेले आहेत. म्हणून काय होईल मग आपलं ऑप्शन काय येणार आहे, आणि इथे काय आहे 1.35 म्हणजे ऑप्शन बी बघा. आणि आपल्याला दिलेले त्यांनी 2.060 हे तर नाही येणार, म्हणजे दुसरा ऑप्शन बघा 20600 हा ऑप्शन येईल. आता कारण की जनरली कसं लक्षात घ्याल बघा स्टुडंट, आता इथे 2 0 वाढलेले. ओके. 2 0 वाढलेले असल्यामुळे आणि इथे पॉईंट नंतर किती संख्या, इथे पॉईंट नंतर 2 संख्या होत्या आणि तो पॉईंट कुठे गेलेला आहे,
इथे त्यांनी किती झिरो, 2 झिरो अजून वाढवून दिलेले. ओके, म्हणजे आपलं उत्तर हे करेक्ट आहे. तुम्हाला आता याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असेल तर मी तुम्हाला एक संख्या घेते. आपण वेगळं एक उदाहरण घेऊया, त्याच्यावरून लक्षात येईल. आता बघा, 27.5 डिवायडेड बाय 27.5 डिवायडेड बाय 5 घेऊया आपण. ओके, 0.5 घेऊया. आता याच्यामध्ये काय आहे, आफ्टर पॉईंट किती आहे, 1. इथे पण किती आहे, आफ्टर पॉईंट 1. मग आता हा पॉईंट काढून टाकण्यासाठी काय करू आपण, इथे एक 0 लावू. आणि याचा पण पॉईंट नंतर एक संख्या आहे ना, त्याच्या अपोजिट साईडला मग एक 0 लावू. ओके, हा 0 कट, हा 0 कट. मग आता आपण काय करूया, 5 5 जा 25, टू रिमाइंडर 5 5 जा 25. दुसरं एखादं उदाहरण घ्या, दुसरं एखादं घेऊया. 3.84 डिवायडेड बाय 0.2 असं उदाहरण घेतोय. ओके, आता पॉईंट नंतर किती आहे, एक संख्या आहे, मग आपल्याला ती काढून टाकायची आहे. म्हणून आपण काय करू, तो पॉईंट काढून टाकण्यासाठी इथे एक 0 लावूया. ओके, म्हणजे आपण याला 10 ने गुणतो. आणि याच्या उलट काय करूया, इथे पॉईंट नंतर 2 संख्या आहे ना, त्याच्या उलट इथे म्हणजे किती 0 लागतील, 2. ओके, हा 0 कट, हा 0 कट. आता 20 ने याला डिवाइड करा. 20 ने डिवाइड केल्यानंतर किंवा आता 2 ने डिवाइड करून घ्या. 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 2 जा 4. आता एक पॉईंट आहे, इथे एक 0 आहे ना, तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. म्हणजे तो कट करून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 19.2 हे उत्तर येईल. आलं लक्षात. आता पुढचा क्वेश्चन आहे, 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती. अजून एक उदाहरण घ्यायचं राहिलं होतं आपलं, तर याचं आपण एक उदाहरण घेऊया. 4.239 ला 0.9 ने भाग दिल्यावर उत्तर किती येतं. आता याच्यात अजून समजून येईल बघा तुम्हाला. आता बघा, 4.239 डिवायडेड बाय 0.9. आता आपल्याला हा पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1. म्हणजे आपण काय करूया, इथे एक 0 लावूया. पॉईंट नंतर किती संख्या आहे, 1 2 3. म्हणजे 9 वर किती 0 येतील, 3. आलं लक्षात. आता काय करूया, हा इथे 1, इथे 3, 1 2 3. हा 0 कट, हा 0 कट. ॲक्च्युअली 3 9 ने कट, याला डिवाइड करून घ्या. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 21, 9 4 जा 36. सॉरी, 9 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 4 जा 36. पण इथे 42 आहे, 36 म्हणजे किती आले, उरले 6. 9 7 जा 63, 9 1 जा 9. ॲक्च्युली आपलं उत्तर हे आलं. पण आता किती 0 इथे, 2. म्हणजे हे जर 0 काढून टाकायचं असेल तर आपला पॉईंट कुठे येईल, इकडे. आलं लक्षात. म्हणजे आपलं उत्तर येईल 4.71. एक मिनिट. एकदा चेक करून बघा, करेक्ट आहे का उत्तर तुमचंही. तुम्ही सॉल्व करून बघा, उत्तर करेक्ट आहे का. आपण परत चेक करून घेऊया. 4.239 याला कितीने डिवाइड करायचं आहे, 0.9. पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे एक 0. आणि आता इथे किती आहे, 3 0. ओके, एक 0 कट, एक 0 कट. 9 4 जा 36, 6 रिमाइंडर. 9 1 जा 9, 9 7 जा 9 1 जा 9. आणि आता उरले किती आहे, 2 0. म्हणजे यस, 4.71. उत्तर किती आपलं येत आहे, 4.71. सॉल्व करून बघा स्टुडंट. केलं का सॉल्व.
यस करेक्ट, आपला बी ऑप्शन हा आहे करेक्ट आहे. केलं ना चेक? हां. आता बघा स्टुडंट, आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे 0.8चा आणि 0.04चा गुणाकार आहे. ओके, याचा कसा करणार बरं गुणाकार? सोपी, गडबड करायची नाही. काय करायचं? 8ने 4ला मल्टिप्लाय करा. 8 4 जा 32. पॉईंट नंतर संख्या बघा 1. इथे किती आहे? 2. ओके, म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या यायला हव्या? 3. ओके, मग 1 2 3, 1 2, पण इथे तर 2च संख्या आहे. मग आता तिसरी संख्या नाही आहे म्हणून आपण तिथे काय करू? 0 ॲड करू. आणि पॉईंटच्या आधी 0 लावला तरी चालतो, नाही लावला तरी चालतो. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 0.032. ओके, ऑप्शन नंबर सी. अजून एखादं, आता बाकीचे उदाहरण तुम्ही सोडवा स्वतःचे स्वतः. अजून एखादं उदाहरण घेऊया आपण. आता 144 डिवायडेड बाय 144.144 डिवायडेड बाय 12. याला जर 12ने भागितलं तर आता तुम्हाला माहिती आहे 12चा वर्ग किती आहे? 144. 12 का स्क्वायर कितना है? 144. तो यहाँ पे आएगा 12, यहाँ पे भी कितना आएगा? 12. ओके, 12 पॉइंट अभी, लेकिन यहाँ पे 12, सॉरी हाँ, यहाँ पे 12, यहाँ पे भी 1 है ना पहले, तो इसके लिए यहाँ पे 12 को 144 को 12 से डिवाइड किया, 12 आया उत्तर. यहाँ पे 1 है इसलिए 0. उसके बाद हम क्या लिखेंगे? 12 1 जा 12 एंड 2 मीन्स 12. 12.012. तो ऑप्शन नंबर बी. ओके, आता बघा हा जो हे जे गणित आहे 0.4 प्लस 0.04 प्लस 0.04 प्लस 0.4, तर याची ॲडिशन करायला सांगितली आपल्याला. आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला ॲडिशन सांगितली आहे, इथे पॉईंट केल्यावर काय करायचं त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आलं लक्षात? कसं कराल? आधी पॉईंट नंतर किती संख्या आहे? 1. इथे किती आहे? 2, म्हणजे इथे 400 घेऊ. इथे 2 आहे ना, म्हणजे 400. इथे 1 आहे म्हणजे 4 घेऊया आणि 0. इथे किती आहे? 1, म्हणजे 1 0 आणि इथे 2. आलं लक्षात? हे बघा इथे किती आहे? पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणून इथे आपण 4च्या ठिकाणी 1 0 वाढवला. ओके, इथे किती आहे? पॉईंट नंतर 1, म्हणजे इथे एक संख्या उलट करायचं. इथे 1 0 वाढवला आणि इथे, म्हणजे 0 वाढवला म्हणजे काय करतो आपण? 10ने मल्टिप्लाय करतो. आणि इथे किती? पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजे 400. आता याचा हे किती येईल? LCM. डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही, म्हणजे LCM किती येईल याचा? इकडे सॉल्व करते. LCM येईल किती? येईल 400. ओके, म्हणजे याला 40ला कितीने गुणावं लागेल आपल्याला? 40ला गुणताना आपल्याला इथे सॉल्व करते, म्हणजे 40ला गुणताना आपल्याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. याला जर आपण 10ने मल्टिप्लाय केलं, हे कट करूया म्हणजे इथपर्यंत लक्षात येईल. याला जर आपण 10ने मल्टिप्लाय केलं तर किती आलं? 4000. इथे 400 प्लस इथे याला 400 ऑलरेडी आहेच, म्हणजे 1नेच मल्टिप्लाय करू. याला पण 1ने. आलं लक्षात? म्हणजे या दोघांची पण जर आपण ॲडिशन केली तर किती येईल? 4040 भागिले 400. ओके, हा 0 कट, हा 0 कट. आता आधी 4ने याला डिवाइड करून घ्या. 4 1 जा 4 0, 4 1 जा 4. इथे किती 0 आहे? 1 0 उरलेला आहे, म्हणजे 10.1.
आलं लक्षात? आपला ऑप्शन नंबर ए. गॉट इट? आता आपल्याला पुढचं आहे बेरीज करायला सांगितलेली. बेरीजमध्ये काय आहे, आपण ही एक्सरसाइज 4.1 आधी 4.2 घेतली आणि आता आपण 4.1चे एक्झाम्पल सोडवतोय. ओके. 6.666 6.66 आणि 6.06 यांची ॲडिशन किती आपल्याला विचारलंय. तर मी तुम्हाला सांगितलंय याच्यामध्ये काय करायचं आहे, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. ओके. 6चे 6 6 6 6 3 वेळा आहे म्हणजे 6 3 18 हातचा 1 6 दुणे 12 आणि 1 13 पॉइंट हातचा 1 18 आणि 1 19. कैसे कि आप देखो 6 एज इट इज 6 3 टाइम्स है इसलिए एडिशन करा. 6 3 जा 18 1 कैरी 6 2 जा 12 प्लस 1 13 6 3 जा 18 प्लस 1 19 19.386. ओके. आता बाकीचे उदाहरण तुम्ही सोडवायचे.